जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापासून थंडीचा जोर अधिकच वाढलेला आहे आणि अशातच जोरदार धुक्याची चादर देखील पसरत आहे. याचाच परिणाम आता रब्बी पिकांसह फळबागावर देखील झालेला आहे. सध्या मी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एका अंगुराच्या बागेत आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की दाट धुक्यांमुळे या अंगुराच्या बागेवरती देखील रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. हे शेतकरी आहेत ते आता बागेमध्ये काहीतरी काम करण्यात व्यस्त आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. धुके पसरत आहे, काय परिणाम बागेवरती झालेला आहे? धुक्यामुळं काय डावणी आलेली, बुरी आलेली आणि कुजीचं प्रमाण वाढलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता, आता हा गड पूर्ण मोठा होता, हा पूर्ण कुजलेला आहे. आता धुक्यामुळं काय होतं, वल्ली धुळी जास्त पडते, त्यामुळे कुजीचं प्रमाण वाढलेलं, जवळपास 50% नुकसान झालेलं आहे. खर्च तर पूर्ण झाला आणि नुकसान जास्त झालं. बरं, किती खर्च येतो फवारणीला? म्हणजे साधारण फवारणी आणि असं धुके पडले त्यावेळेस फवारणी करायची, याचा फरक सांगता येईल का? धुके पडले तर जास्त महाग औषध मारावं लागतं. काय लेटॅन्ट्राकॉल झालं, प्रोफायलर झालं, संचार पोर्टी झालं, मेरिओन, ॲक्रॉसिओ, हे महागडे औषध आहे. ते मारावंच लागतात, कारण की हा रोग आता धुके पडले तर 10 दिवसानंतर रोग दाखवतो, त्यामुळे मारावंच लागतं. सध्या धुक्यामुळे कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या अंगुरांवरती झालेला आहे? धुक्यामुळं डावणी बुरीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि कुजीत गेलेला आहे प्लॉट. तर कुजीमध्ये याचं 50% नुकसान झालेलं आहे धुक्यामुळे. आता तुम्ही बघू शकता, हा पूर्ण गड गेलेला आहे. असे 50% नुकसान झालेलं आहे एका झाड. बरं, आता म्हणजे मग खर्च तुम्हाला समजा अधिक येतो? हा, खर्च जास्त येतो, कारण की ते 4 दिवसाला फवारणी करायला लागत, त्या धुक्यामुळे रोज फवारणी करायला लागत. बरं, याचा उत्पन्नावर काही परिणाम होतो का? हो, उत्पन्नावर परिणाम होतो, कारण की याच्यातले 50% गड कुजलेले आहे, म्हणजे 50% आज मी मायनस मध्ये. बरं, सध्या अंगुराची आता काय स्थिती आहे? किती अंगुर म्हणजे लागून किती दिवस झालेले आहेत? अंगूर छाटणी घेऊन 2 महिने झालेले, आणखीन 2 महिने बाकी. आता हे जे पीक आहे, आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे जे आहे हे कोणत्या स्थितीत आहे? हे आता याच्यामध्ये हे पाणी आणखीन 15 दिवसात पाणी उतरेल त्याच्यामध्ये. सध्या म्हणजे धुक्यांपासून बचाव करण्यासाठी धुक्यापासून वाचलेलं आहे प्लॉट, पण त्याच्यामध्ये पण 50% नुकसान झालेलं आहे. बरं, काही विमा वगैरे काही अतिवृष्टीची मदत तुम्हाला यापूर्वी फळबागांसाठी सप्टेंबर महिन्यात झाली होती, ती काही मिळाली का? हा, मागच्या वर्षी विमा भरलेला होता, तो मंजूर झालेला आहे, पण आणखीन अकाउंटवर काही आलेलं नाही. बरं, म्हणजे शासनाकडून काय सांगण्यात आलं तुम्हाला? शासनाकडून ज्यावेळेस धुक्यामुळे याच्यामुळे नुकसान होतं ना, तर मग ते विम्यामध्ये ट्रिगर मध्ये बसवलं पाहिजे. बरं, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी काही मार्गदर्शन करतात का तुम्हाला, की अशा अशा प्रकारची औषधे मारा वगैरे, काही आतापर्यंत केलंय का? नाही, द्राक्षामध्ये मार्गदर्शन नाही करत, पण मग कपाशी, तुरीमध्ये मार्गदर्शन करतात ते. मग द्राक्षामध्ये मार्गदर्शन करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? नाही, द्राक्षामध्ये तर शेतकरी हुशार असतात, त्यामुळे द्राक्षामध्ये मार्गदर्शन काही अपेक्षा करत नाही आम्ही. बरं, तरी पण तुमची अपेक्षा कृषी विभागाकडनं काय आहे? कृषी विभागाकडून नुकसान झाले ना, तर वेळोवेळी पाणी करायला पाहिजे. म्हणजे वेळोवेळी पाहणी होत नाही? वेळोवेळी पाणी होत नाही, कारण की हा अगोदरचा छाटणी झालेला प्लॉट आहे, याच्यामध्ये जवळपास 50% कूच झालेली. बरं, आता हे पीक जे आहे ते किती वर्षाचं पीक आहे? म्हणजे याला लागवड करून किती दिवस झालेले? याला लागवड करून 5 वर्ष झाले. बरं, 5 वर्षात आतापर्यंत किती वेळेस आपण अंगुराचं उत्पादन घेतलेलं आहे? एकदा लॉकडाऊन मध्ये चांगला माल आलेला होता, पण मग लॉकडाऊन मुळे बरंच नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी पडतो. बरं, आता यावेळेस उत्पन्नामध्ये घट होणार हे निश्चितच आहे. किती फटका तुम्हाला आर्थिक बसू शकतो? मला 2 ते 3 लाखाचा फटका बसेल. आणि असा किती फायदा होतो? असा 10 ते 12 पर्यंत फायदा होतो, पण मग आता कुजीमुळे ना 5 ते 6 लाखापर्यंत उत्पन्न आलेलं आहे. बरं, 2 एकर प्लॉट हा पूर्ण. तर नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकता की धुक्यांमुळे रोज फवारणी या ठिकाणी शेतकऱ्याला घ्यावी लागत आहे आणि या फवारणीचा खर्च थोडा तिरका नसून महागड्या औषधांची फवारणी या ठिकाणी करावी लागत आहे. यामुळे धुक्याचा परिणाम जो आहे तो फळबागावर देखील झाल्याचा आपल्याला जालना जिल्ह्यात जास्तीच पाहायला मिळत आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.